वरण सांगा ते वरण हे प्रत्येकाला आलेलं आहे. आता मेला पंजा मेला मेला हो बाप मसना ना तू पंगू देखत देखत ना तू पंगू तू कैसा झाला झाला पाठी बैलाले मोठे सुंदरी वाचुनी तुझा पावनाई एका मागून एकाला प्रत्येकाला मरावं लागतं. आजा पंजा सगळ्यांना जावं लागते. राहिला प्रश्न प्रतिष्ठेचा, पैशाचा, पदाचा, आमका अध्यात्माचा, अभ्यासाचा, हे इथं कुठं उटकन लावू नका. एखाद्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली असेल त्यालाही मरावं लागेल, गाथा पाठ केला असेल त्यालाही मरावं लागेल, भागवत पाठ केला असेल त्यालाही मरावं लागेल, रामायण पाठ केलं त्यालाही मरावं लागेल, शिवपुराण पाठ केलं त्यालाही मरावं लागेल. पाठ केलं म्हणजे मोठी नाहीत, हा बुद्धीचा प्रकार आहे. पाठांतर हे बुद्धीनं होत असते, बुद्धीनं. APJ अब्दुल कलामांना गीता पाठ होती, जातीनं मुसलमान होते, बुद्धीचा प्रकोप आहे तो. प्राध्यापक युम पठाण संभाजीनगरचे, जातीनं मुसलमान पण अस्खलित ज्ञानेश्वरी पाठ होती, प्रचंड अभ्यास होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं अभ्यास केला म्हणजे त्याचं मरण थांबते असं डोक्यातलं सोडून टाका. कारण मुसलमानाची माणसं जरी आपल्या क्षेत्रात अभ्यासपूर्ण होऊ शकतात, तर तुम्ही हिंदूची माणसं काय पख तुटलेल्या कोंबड्यावानी नाचत, मला हे पाठन मला ते पाठ, विठाला विठाला. हा नालायकपणा किमान आपल्या लोकांनी जवळ आणायचा नाही. लोक टोमणे मारतात. माझं एक मत काय, मगाशी मला हा स्वप्नील विचारित होता रागाचा प्रकार काय. म्हणलं राग येत जाऊ नये, पण राग येतो प्रत्येकाला. राग येण्याचं कारण काय असतं माहितीये का, सिंहानं सिंहाला पंजा उगारला, ठीक आहे काय हरकत नाही, एखाद्या वेळेस मानून घ्यायचं, ते जरा तरुण हे म्हातारं झाले पंजा उगारला असेल. पण कोल्हे ज्या वेळेला सिंहाला पंजे उगारतात का, त्यावेळेला सिंहाला जरासं धुनकुटच येते आणि जास्त कोल्ह्याचाच उता आला, विठाला विठाला. मला असं वाटतंय शिवानं शिवाला बोलणं आदरयुक्त दबदबा आहे, पण कोल्हे जर शिवाला असे पंजे उगारीत असतील तर असं आदर सगळा चुलीत गेला असं समजायचं. हा नालायकपणाची कडी उतू आली, विठाला मृत्यू हा प्रत्येकाला. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सोडून द्या. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पैसे आदले काय असतील, कोणाकडे किती असतील, हे सगळ्या लोकांना मरावं लागते. पैशाच्या बाबतीत गर्व धरू नका. मी मोठा कोणालाच म्हणत नाही. फार काय झालं तर पैशावाला म्हणत असेल, फार काय झालं तर पैशावाला म्हणत असेल. श्रीमंत चुकून नाईला जाणं, थोडासा एखाद्या वेळेस मेमरी कार्ड तुमचा मोबाईल कसा हँग होतोय, अशी बुद्धी हँग झाल्याच्या नंतर मी नाईला जाणं एखाद्याला श्रीमंत म्हणत असेल. नाही तर मी 27 लोकांच्या व्यतिरिक्त कोणाही भडव्याला श्रीमंत म्हणत नाही, विठाला विठाला. कारण आपण श्रीमंतीच्या यादीतच नाहीत ना. ज्याच्याकडे 6 ऐश्वर्य असते त्याला श्रीमंत म्हणत जावं. पैसे चोट्याकडे पण येतं, पैसे गुंडाईकडे पण येतं, मग हे श्रीमंतीच्या यादीत येत नसतात, विठाला. श्रीमंतीच्या यादीत येण्यासाठी दया असली पाहिजे, धर्म असली पाहिजे, मानवता असली पाहिजे. नाना प्रकारचे प्रकरण सांगितले. हा रावण सुद्धा श्रीमंतीच्या यादीत येत नाही ना, मग आपण कुठं बसू. ज्याचं गाव सोन्याचं तो जर श्रीमंतीच्या यादीत येत नसेल तर बायकोचे दागिने सोनाराची तर गहाण ठेवणारा आणि बँकेत ठेवणारा टाकळगावकर श्रीमंतीच्या यादीत येत असतो का. 500-600 क्विंटल हळदीवाला श्रीमंतीची यादीत येत असतो का. हे कधी पण डोक्यातलं काढून टाका. त्यातली त्यात तुमच्यापेक्षा आमच्या लोकांना काढून टाकायचं पहिलं. आमच्या लय मला एवढं पाकिट, मला तेवढं पाकिट. अरे आपल्या हजारो पाकिटापेक्षा तमाशावाल्याला लय मोठमोठाली पाकिट विठाला. आमच्या लोकांना, आमच्या 3 लोकांनी हा गर्व पहिला बाजूला केला पाहिजे. पैसा हा प्रारब्धाचा विषय, अन्नमान धन हे तो आणि सगळी लोक हे बोंबलतील बरं का. मालकाचं कडवं आहे, हे काय आमच्या बापाची जहागिरी नाही, हे मालकांचं कडवं आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि तरी पण पैशाची घासाघाशी. कमला सुंदरी नावाची वेश्या घुगरं बांधून नाचणारी बाई 1 क्विंटल 26 किलो सोनं कमवत असेल तर आपले किती महाराज दळीन ती याचा विचार करा, विठाला. मला असं वाटतं या
पैशाच्या बुद्धीच्या सुद्धा काही अशा टोमने मारायच्या नाही. बुद्धीनं सुद्धा महाराज मोठा नसतो बरं का. महाराज जर बुद्धीनं मोठा असेल, आकडीनं मोठा असेल, अभ्यासानं मोठा असेल, तर आम्हाला कोणाला विमान तयार करता येते. हाय का एखादा महाराज त्या विमान तयार करता येते? अध्यात्म एसटी जाऊ द्या, त्याची बंद पडलेली गाडी, त्याचीच जो गाडी त्यानं पैसे देऊन घेतली का, त्याचीच गाडी बंद पडल्या, त्याला म्हणून वाकणं खाली कर बरं आता खोल बरं ते नट तुला येतेत का सुंबळ्या? नाहीच ना. मग आम्ही बुद्धिमान नाहीत ना, आम्ही कोणाचे तरी नौकर आहेत असं जगून जर जगलं तर लोक आमच्या पाया पडतील. बुद्धिमानाच्या आणि अक्कलवानाच्या लोक पाया पडत असतील तर जगात फार मोठे प्रचंड मोठी मोठी लोक आहेत की ज्यांनी मोबाईलचा शोध लावला, इंटरनेटचा शोध लावला, ह्या माईकचा शोध लावला, ह्या सगळ्या साऊंडचा शोध लावला. हे वाटेल ते शोध लावणारी लोक आहेत ना. इथून बोलल्यावर कोण्याही देशात आवाज जातो. ही किती किती मोठा शोध लावणारी लोक आहेत. लोकांनी त्यांच्या पाया पडत असताना अद्याप नाही विद्वानाला किंमत नाही. या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे. विठाला पण त्याही टोकाच्या माणसांना जावं लागतंय. ऐका पुरावा. एका मुलीचं लग्न झालं, सुंदर मुलगी आहे, वय मात्र कमी आहे. आताच्या काळात कमी वयात लग्न होत नाही, पूर्वीच्या काळात व्हायची लग्न कमी वयामध्ये. आता कायद्याची चौकट आहे, आपण ते मान्य सुद्धा केलं पाहिजे. पण पूर्वीच्या काळात कमी वयात लग्न व्हायचे. माझ्या लहानपणी मला थोडं थोडं कळतंय. अशी बसल्या बसल्या चर्चा असली सगळ्या पाहुण्या सणावाराला आल्या की त्यांना म्हणायचं, बाई तुला जर मुलगी झाली ना मी सून म्हणून करीन, सून म्हणून करीन. मग तिनं म्हणावं, एखादी पाहुणी म्हणायची, तुम्हाला जर मुलगा झाला ना तर आमची पोरगी तुम्हालाच देऊ. एक सोपा उदाहरण, जीनच्या पॅन्टीवाल्यानं डोक्यात घेऊ नका. तुम्हाला आवडतं तर मान्य करा आणि नाही आवडतं तर थुकून टाका. काय गरज नाही त्याच्याहून, त्या काही संबंध नाही. फक्त मी जुन्या लोकांना सांगतोय. तर पूर्वीच्या काळात पाळण्याला कुंकू लावायची पद्धत होती. ऐकलं मुलांना असं लहानपणी? ऐकलं सातपुते तुम्ही? असली साहेब ऐकलं तुम्ही? ऐकलं कावळे साहेब? पाळण्याला कुंकू लावायची. याच्या पलीकडचा पुरावा आहे, त्या मातेच्या पोटाला कुंकू लावायची. जर तुला मुलगी झाली तर आमच्या कुळाची सून म्हणून, आमच्या घराची कुलवधू म्हणून शेळके पाटील स्वीकारायची. म्हणजे ही पद्धत होती. पण आता नाही जमणार ते. आता तो काळ नाही. आता ठीक आहे तुम्ही लावता, पण त्याला अक्कल असली पाहिजे ना. मा बापान कुंकू लावल्यानंतर तुम्ही करावं, ते तुमच्या ताब्यात नाही. याच्याकरता ह्या प्रथा आपण ना त्या बंद, ज्याच्या काळात त्या त्या गोष्टीच्या याच्यानुसार ते बंद पडत असतात. विठाला मुलीचं लग्न झालं, वय कमी होतं, लग्नाचा अपघात आहे. ते एक अपघाती लग्न आहे. म्हणजे असा हे गाडीचा वगैरे अपघात होतो तसा नाही. माणसाच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी काही काही अपघाती घडत असतात. त्याच्यातला एक अपघात आहे तिच्या जीवनातला. आणि लग्न झालं, 95 वर्षाचा नवरदेव आहे. नवरी 13-14 वर्षाची आहे. कल्पना करा बरं किती किती भीषण परिस्थिती असेल. 13-14 वर्षाची मुलगी, ते पण मी वय जास्त सांगायला, त्याच्यापेक्षा थोडी कमी होती. पण चला असं फारच कमी म्हणलं की लोक पुन्हा वेड्यात काढतील. गिरगावकरांच्या जरच्या गोळ्याच संपल्या असत्याला असं समजा. हो, 13-14 वर्षाची मुलगी आहे, 95 वर्षाचा नवरदेव आहे. दुसरी गोष्ट, नवरदेवाला डोळे नाहीत. नवरदेव आंधळा नाही, त्याचे डोळे फुटके येतं. अंध वेगळा आणि फुटलेली डोळी वेगळी बाबाची, असा नवरदेव आहे. आणि त्या नवरदेवासोबत लग्न लागलं. नवरी वाट लावत होते. नवरी वाट लावत असताना तिने आईबाबांचं दर्शन घेतलं. आईनं आणि बाबानं तिच्या कानात एकच शब्द सांगितला, माय आम्ही जितकं तुझ्यावर प्रेम केलं का तितकं प्रेम तू तुझ्या नवऱ्यावर कर. आणि ज्या दिवशी नवऱ्याची सेवा करत असताना तुझ्या मनात पाप येईल त्या दिवशी तुला संध्याकाळी चिठ्ठी येईल, तुझे बाबा आई मेले. याला म्हणायचं महाराष्ट्रातली माय, याला म्हणायचं भारत देशातली माय. ज्या दिवशी नवऱ्याची सेवा करत असताना तुझ्या पोटात पाप येईल त्या दिवशी तुझा बाप मेलेला तुला निरोप येईल, तुझी आई मेलेला निरोप येईल. असं मायबापानं शिकवत जावं आणि नवऱ्याची सेवा करत जावी. काल परवा संक्रांत झाली, ऐका माझ्या माईंनो. मग ते निरोप असा येईल त्याच्याकरता आईनच ती खुनगाठ बांधली, बापानं खुनगाठ बांधली. म्हणून ती प्रेमानं आपल्या मालकाची सेवा करत होती. सेवा करत असताना एक साधू भिक्षा मागण्याकरता आला. साधू भिक्षाम हिमा, साधू भिक्षा मागायला आला. त्यावेळेला ही मुलगी भाकरी करत होती. तिच्या पारड्यात जेवढ्या भाकरी होत्या तेवढ्या तिनं ते टोपलं हातात घेतलं. त्या भाकरी एका वेग टेकल्या. त्याच्यावर एक तुळशीचं पान टेकलं. कारण आपली प्रत्येक देवता तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य घेत नाही. एकादशी वगळता, एकादशी सोडून दिली
तर प्रत्येक दिवशी सोमवारचा नैवेद्य असेल, त्याच्यासाठी सुद्धा दुपारी नैवेद्य भगवान शिवजीला ठेवायचा असेल, तेवढी त्याच्यावर ताम्रपत्र ठेवावं लागतं. आपण आणलेलं कारण सांगतो तुम्हाला, त्याच्यावर काही दोष आहे. धनावर दोष असतो ना. कोण म्हणते तुम्हाला धनावर दोष नाही? 14 अनर्थ आहेत धनाच्या पाठीमागं. बाबाजी, या धनावर जर दोष असेल तर ते दोषी धन ज्याच्या घरात आलंय त्या घराला खालून जाळायला सुरुवात करतोय. विठाला अन्नात सुद्धा दोष असतो. आपण पाचरणं वगैरे म्हणतो ना, काय आंबे घेतले हो, पांढऱ्या पिशवीत आणले, रस्त्यानं दिसत होते, पाचरून गेले, त्याच्यात चवत नाही, त्याला दृष्टीचा दोष असतो. दृष्टीचा. हॉटेलचं अन्न अपवित्र आहे असं म्हणत नाही. पुराणामध्ये दिसलेली पदार्थ खाणं संप्रदायात निषेध याच्याकरता सांगितलं. कितीतरी वित्सुक लोकांनी त्याच्यावर त्यांची दृष्टी टाकलेली आहे आणि त्यांना ती खाता येत नाही, कारण त्यांच्याकडे ती पैसे नाहीत, ती घेण्याची त्यांची कुवत नाही, पण त्यांची दृष्टी आणि त्यांचा जठराग्नी त्याच्यावर आदळलेला आहे. मला जर गुलाबजामुन खायला भेटले असते, मला ही बालुशाही खायला भेटली असती, मला हे फरसाण चिवडा खायला भेटला असता, पण माझ्याकडे ते पैसे नाहीत. त्याचा भाव मात्र त्या पदार्थाला आदळलाय आणि तो पदार्थ त्याला मिळत नाही. तो पदार्थ खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कितपत पचेल हे मात्र अश्विनी कुमारांना विचारायचं. विठाला म्हणून नैवेद्य जरी देवाला न्यायचा असेल सत्पुते, तरी झाकून नेत होते, उघडा नेत नव्हते. हा शास्त्राचा सिद्धांत आहे आपल्याकडे, बाबाजी सिद्धांत आहे. एखादी फळं आणायची असतील तर ती उघडी आणत नव्हती, हा पुरावा आहे. म्हणून हॉटेलचं अन्न अपवित्र आहे असं म्हणणार नाही, अपवित्र आहे असंही म्हणणार नाही, पण ते झाकले लुकलेलं. आता ती शुद्धता फार मोठी आहे त्याच्यात सुद्धा, म्हणून काही काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. चला, तुळशीच्या पत्राची ताकद आहे, कारण हे जे दोष घडत असतात का, हे दोष तुळशीचे पानं मिटवत असतात. धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा, धन्य तुळशीचा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा. अनेक उपमा नाही, अनेक उपमा, धन्य तुळशीचा, धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा, धन्य तुळशीचा, काय ताकद! वा वा पंढरनाथ, वा छान. महिमा आहे. माधव झाला बरोबरीचा पुढच्या ह्याच्यात आहे. तुळशी पत्र पार म्हणजे किती मोठी अधिकार शक्ती महाराज. एक तुळशीच्या पत्र ठेवल्याच्या नंतर देवाची बरोबरी करण्याची ताकद आहे त्या पानात. इतकी मोठी श्रेष्ठ तुळशी आहे. तुळशीचं पान ठेवलं आणि ती भिक्षा त्या साधूच्या झोळीत टाकली. साधूते काका, साधू कोण आहे? जगातला देवाचा डॉक्टर आहे. माणसांचा नाही बरं, माणसांचे डॉक्टर 5-6 झाले, त्याच्यापैकी धन्वंतरी 1 आणि सुशेन 2, बाकीचे 4 घरी गेल्या पाहतो. 6 डॉक्टर माणसांचे. देवांचा डॉक्टर मात्र एकच, अश्विनी कुमार. देवांचे डॉक्टर, देववैद्य म्हणायचे त्यांना. साधू आहे, पायाधार चालतात. भिक्षा वाढल्याच्या नंतर विचारलं, गळ्यात मंगळसूत्र आहे जी, कपाळाला कुंकवाची चिरी आहे जी, पायात बंधने जोडवे जी. हो म्हणे. कपाळाचे मालक कोण आहेत? पंढरनाथ बोला, काहीतरी रिझर्वेशन होतं त्यांचं, बोलणं झालं. विडाला विडाला कोण आहेत कपाळाचे मालक? हुशार माऊली होती. महाराज तिच्या सौंदर्याला बघून सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. किती सुंदर असं, इतकी सुंदर. आणि तिने बोट केलं त्या पर्णकुटीत. ते साधना करतात. डोळे फुटलेले होती, वय फार झालेलं होतं. जटा काळ्या, काळ्याच्या पांढऱ्या आणि पांढऱ्याच्या पिंगट झालेल्या होत्या. आता त्या पांढऱ्याला पिंगट पिंगट एवढा तेजोनिधी महात्मा, आणि हातामध्ये माळ घेऊन भगवंताचं चिंतन करीत बसलेली महात्मा होती.
त्या पर्णकुटीचं दार लोटल्याबरोबर अश्विनी कुमारांनी पाहिलं मध्ये देवांचे वैद्य आहेत ते. बघितलं मध्ये तर त्यांचे ते शिष्य होते. त्यांचं नाव होतं मुनिश्री चव्हाण. फार मोठी अधिकारी व्यक्ती. आवाज दिला, बाळा. मला फार दिवसापासून गुरुजींचा आवाज आला, आपल्या गुरुवर्यांचा आवाज आला. महाराज फुटक्या डोळ्यातून घळा 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 पाणी येत होत. रांगत रांगत आले आणि गुरुजींच्या चरणाला स्पर्श केला. दोन्ही हात हृदयाशी लावले, कपाळाशी लावले. धन्य झालो गुरुजी, आज तुमची भेट झाली. सविस्तर संसाराची चर्चा विचारली. बाहेर कोणी, माझी पत्नी, कोणाची मुलगी, राजाची कन्या आहे. वा, कशा करता लग्न झाले, संपूर्ण इतिहास भागवत आहे का लक्षात येईल. आपल्याला फक्त पुरावा द्यायचा आहे, येऊन या काळ सोडत नाही कोणाला. मला फक्त एवढा पुरावा द्यायचा आहे की काळ हा कोणाला सोडत नाही. आणि मग सगळी काही चर्चा झाल्याच्या नंतर अश्विनी कुमारांनी पुढचं विचारलं, चवन, जिच्याशी तुम्ही लग्न केलंय, तुमच्या दोघांच्या प्रेमाची, वयाची, प्रपंचातल्या ह्या क्रियेची फार मोठी तफावत. एक जमिनीवर आणि एक आकाशात आहे. 13-14 वर्षाची नवरी आणि 95-100 वर्षाचा नवरदेव, हे कसं मान्य होईल कल्पना करा. शिवाय डोळे सुद्धा नाहीत, फुटलेली डोळे, कसं शक्य. आणि तुला काय मानत असेल तुझी ती पत्नी. आरतुर मी बोलत नाही बरं का, अश्विनी कुमार बोलतात. कारण चवनांना आरतुर बोलायची, गिरगावच्या बाळाची काय टप्प नाही. हे कसं शक्य रे, ही तुला कशी मानित असेल, हिचं सौंदर्य काय. अरे मी दारात आल्याच्या नंतर मला ऊन लागतंय, पण ती जिथे भाकरी करते त्या झाडाची सावली वळलेली आहे, पण तिच्या अंगावर सूर्य सावली धरतो त्या ती किती तेजस्वी आहे. असू द्या ना म्हणजे गुरुवारी, पण माझ्यावर इतकं प्रेम करते की मला तिला देण्यासाठी माझ्याकडे एकच उपमा आहे. अश्विनी कुमारांनी विचारलं, तुम्ही काय म्हणून उपमा देतात. पाणी ग्रहण केलं याच्याकरता बायको म्हणतोय, माझ्याशी लग्न केलं याच्याकरता मी बायको म्हणते, पण कर्मानं जर विचार केला तर माझ्या आईनं माझ्यावर जितकं प्रेम केले त्याच्या 1000 पटीनं माझी बायको माझ्यावर प्रेम करते. वात्सल्य आता तो जाय का, आईपेक्षा जास्त माझ्यावर जीव लावते. ऐका माझ्या माईनं, अडचणीत हात घातले की इचू निघत असतात. मुद्द्याचं आणि महत्वाचं काम केलं की साधू आपल्यावर प्रसन्न होत असतो आणि देव आपल्यावर प्रसन्न होत असतो. ज्या 13.5-14 वर्षाच्या मुलीनं 95 वर्षाची नवऱ्याची सेवा केली, तिच्या सेवेचा उतुंग भरलेला घडा, ओसंडलेला घडा, ते प्रेम भरून पुण्य भरून सांडलेला हौद, तो प्रेमाचा हौद उतू जात होता. आणि ते उतू एका साधूपर्यंत गेला. आणि मग साधूच्या लक्षात आलं, 14.5 वर्षाची मुलगी आणि 95 वर्षाचा नवरा इतकी जर नवऱ्याची सेवा करत असेल तर यांचा ही तफावत ठेवायची कशा करता. आपण आहेत तरी कशा करता. 2, 4, 6, 14 आणि 9 वनस्पती एकत्रित कुठल्या, त्याचं पाणी केलं, पाणी असं कापसाने बुडवलं आणि डोळ्यावर ठेवल्याबरोबर एका सेकंदात दृष्टी परत आली. एका सेकंदात दृष्टी परत आली. तर अश्विनी कुमारांनी विचारलं, चवन ही दृष्टी परत आली याचा फायदा तुला काय. एकच फायदा आहे मला फक्त फार दिवसापूर्वी तुमचे पाय पाहिले होते, आता या डोळ्यानं तुमचे पाय बघू द्या आणि तुमचे पाय बघितले की मी डोळे झाकतो, मला पुन्हा आंधळ करून टाका. महाराज ते अश्विनी कुमार आहेत, ते देवांचे वैद्य आहेत, ते देवांचे वैद्य आहेत. ते तुम्हा आम्हाला तपासणारे डॉक्टर नाहीत. त्यांनी सांगितलं, मी ज्याला दृष्टी देतो त्याची दृष्टी एकदा गेल्यावर जळत असते, तोपर्यंत त्याची दृष्टी जात नाही. तुला देऊन टाकले डोळे. ते आरतुर बोलतात तर पुन्हा एकदा माफी मागतो की मी चवनांना आरतुर बोलू शकत नाही, अश्विनी कुमारांची भाषा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, मला डोळे परत आले, चांगली गोष्ट झाली. आता मला स्नानाला जाता येईल, मला गंध लावता येईल, माझी माळा सापडेल, तुमची प्रतिमा, देवांच्या प्रतिमा दिसतील, मी पूजा करेल, मी स्वतःच वस्त्र घालीन, मला गंध स्वतः, मी सगळ्या माझ्या दैनंदिन क्रिया करत राहील. किती आनंदाची गोष्ट आहे. आणि मग पुन्हा अश्विनी कुमारांच्या लक्षात आलं, डोळे आले हा झाला यांच्या शरीराच्या दृष्टीचा फायदा. पण बाहेर बसलेल्या स्त्रीला काय आनंद आहे, तिलाही आनंद आहे. माझ्या अंध मालकाला डोळे आले याबद्दल तिला आनंद आहे, कारण तिने झोकून घेतलेली त्या सेवेमध्ये. तिच्या आईबापानं तिला ते बाळकडू पाजले सेवा करण्याची, ही तिला ती क्षमता दिली, ती धाडस आहे तिच्याकडे दुःख नाही. अशी जर कल्पना करावा तर धृतराष्ट्र अंध होते आणि गांधारी अंध नव्हती. गांधारीला डोळे होते पण महाराज डोळे असताना बांधून घेतलं. हा भारत देशातल्या स्त्रिया किती मोठ्या आहेत.
किती मोठ्या पवित्र आहे. आता काही काही भागवतात नाचत असतील ते भाग सोडून द्या. पण कधी कधी चांगल्यांना बी पाहतात ते आपण त्यांच्याकडे बघायचं नाही. कधी कधी चांगल्या बघायचं. तुम्हाला एक माहिती आहे का, माणूस सुद्धा पशुच्या योनीत अधिकारात जात असतो. व्यसन आणि मोरकी, गेठलं, कासरा, दोरी, तुटलेला बैल, त्याला आपली बी मका कळत नाही आणि शेजाऱ्याची कळत नाही. त्याला कोणती व्यसन असते? दोरीची. माणसाला व्यसन आहे नियमाची, ही दिसत नाही, देशमुखी दिसत नाही. पण ही व्यसन ज्या वेळेला महिलेची तुटती किंवा एखाद्या पुरुषाची तुटती त्यावेळेला त्याला जगाचं भान राहत नसतं. इतकं लक्षात ठेवा. विठाला मोठ्या लोकांनी संप्रदाय किती गोड पद्धतीने आपल्यापर्यंत आणून ठेवलाय आणि आपण तो संप्रदाय सरळ 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 उंच चव्हाट्यावर नेऊन उधळायचा. याचं पाप आपल्याला किती भोगावं लागेल. याचं पाप इथून पुढच्या आपल्या मुली आणि मुलं कसे वागतील हे एकांतात डोळे झाकून विचार करा. घरात जर आपण जर इतक्या चुका करत असोल तर आपली पिढी किती घाण चुका करेल याचं घरी जाऊन तुम्ही थोडासा निकष करा. मग लक्षात येईल आपण कुठं नाचावं काय करावं. विठाला विठाला तुम्ही बघा ज्ञानोबा तुकोबारायच्या सोहळ्याचं हलक्या वाजत्यात दिलं याच्या पुढं आणि त्या हलक्या बायका नसतात. हा पुरुषार्थ नाही, हा पुरुषार्थ नाही. संप्रदायात घडलेला फार मोठा अपघात आहे. त्या अपघाताची खळगीच भरून निघणार नाही इतका मोठा अपघात आहे. विठाला विठाला न्यासाय कामिनियो पदन्यासाय कामिनियो दृष्टिक्षप भयस्थिता यत्पुरुषा भव दृष्टीनायाम पापावगानस्तियो ना. जाबारी सांगतात पवित्र पुरुषाने एखाद्या स्त्रीचा पदन्यास पाहणे नुसता अर्थनाश नाही, अर्थनाश नाही. कमला सुंदरी नावाच्या वारांगणीचं नाव सांगितलं होतं. हिने 1 क्विंटल 26 किलो सोनं जमा केलं. हिने काही खुरपून जमा केलं नाही, हळद खुरपिली नाही, हळद येचली नाही, हिनं सोयाबीन कापली नाही, तुरी कापल्या नाही. यांना ती कोण्या तरी श्रीमंतानं तिचं नाचणं बघून तिला प्रदान केलेलं आहे. म्हणजे स्त्रीचं नाचणं पाहिल्याच्या नंतर अर्थनाश होतो इतकाच नाही, अर्थनाश होतो इतकाच नाही, जीवनाचा नखापासून शेंडीपर्यंत 4-4 पिढ्याचा नाश होतो इतकं मात्र निश्चित आहे. विठाला सात्विक पत्नी मुलगी आपल्या मालकाच्या सेवेची ताकद बघा. कधी कधी चांगल्यानं बघत जा. आणि इथून पुढे लक्षात ठेवा घाणेरड्या लोकांचं बघून मनात खिन्न होण्यापेक्षा चांगली लोक वाचून बघत जा. हे सगळं तुमच्या मनातलं दुःख सगळं निघून जाईल. आणि तुम्ही जर हे बाजार पाहत राहिलात ना, कारण तुमच्या बाजूला सगळा वाईटाचाच बाजार आहे, त्याच्यामुळे चांगल्याचा बाजार तुम्हाला फक्त वाचवावा लागेल पुराणात आणि तोच वाची जा. चांगला बाजारात गेलोच नाहीत असं डोक्यात ठेवत जा. विठाला घाणेरड्या बाजारात गेलोच नाही हे डोक्यात ठेवायचं, हे डोक्यात ठेवायचं. कारण आपण बाजारातच त्या पडून त्याच्याकरता आपल्याला ती सुखाची कल्पना करायची कशाला आपण. त्याच्यामुळे हे फक्त पुराणात बघायचे. स्त्रिया कोण? पद्मिनी नावाच्या स्त्रीला बघा. पद्मिनी नावाच्या स्त्रीला महाराज तिच्या तोंडातलं वाक्य ऐकल्याबरोबर 2700 बायका, 2700 महिला, माझ्या बाईंनो परवाला संक्रांत झाली, 2700 महिला एका बाईच्या तोंडातून पडलेला शब्द तशाला तसाच वटीत झेलला आणि तितक्याची तितक्या बायका पेटलेल्या कुंडात आपलं शरीर जाळून घेतात. त्याला जोहार कुंड म्हणतात. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती होता. अत्यंत हरामखोर होता, पापी होता, नालायक होता, दुष्ट होता, पष्ट होता. आणि या पवित्र स्त्रीला स्पर्श करावा आणि तिच्या लक्षात आलं या शरीराला पतीच्या व्यतिरिक्त कोणाचा हात लागू नये. इतकी श्रद्धा. कधी कधी चांगल्या बायका बघा ना. कधी कधी मला असे काही लोक म्हणतात महाराज हिचं नाचणं बरं आहे का, आता बायका वरात येत नाही. तू कशाला ताण घेतो? तुला ह्यात दिसायल्यात का ह्या भंगीऱ्या यशमी तुटल्या? जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान, जिस नारी से पैदा हुए जिस नारी को पैदा
महाराज तिचा भाव किती गोड होता लक्षात ठेवा. येतोय मी माझ्या कडव्याकडे, मला ना दे पांढऱ्या गवत उपटायचं. तिने तिच्या आपल्या पतीच्या डोळ्यात डोळे घातले आणि मालकाचे डोळे पाण्याने डबडबले. विचारलं का रडतं? काही नाही ग, मला दुःख एका गोष्टीचे, तुझ्या शरीराला खिलजीने हात लावू नये, खिलजीने हात लावू नये, खिलजीने हात लावू नये. तिला 700 वर्षापूर्वीचा पुरावा सापडला. बघा जा गाथा, बघा जा गाथा, बघा जा. त्या भंगाऱ्याने लिहिलेलं नका वाची जाऊ, खालून घर पेटतील. चांगलं वाची जा. तुमच्या चपलाला प्रणाम करतो माझ्या माईनं, कारण संस्कृती टिकवायचं काम या देशातलं कोण करत असेल त्या देशाची स्त्री करते, म्हणून माझं हक्क आहे तुमच्यावर. कारण लेकरांना वळण लावायची ताकद तुमच्या. ते बाप तर गेला उपन झटकून निघला कीर्तनाला बाळा. सकाळी आता तुमच्या गावचं खाचंय, संध्याकाळी तिसऱ्याच गावचं खाचंय, आणि तिथून पुन्हा परवाच्या दिवशी उद्याच्या गावाला जायचे. घरी बी पोहोचायचे नाही, धोत्र सोबतच घेतले. आणि कवा पोरीला आणि पोराला शिकू मी? त्यांची आई शिकली. म्हणून या देशातली प्रत्येक आई शेळके पाटील लेकरांना संस्कार करत असते, पाप करू शकत नसते. बापानं करावा, पण बापाला वेळ नसतो. त्याला त्याच्या पाठीमागे व्याप आहे. कोणाला शेती असेल, कोणाला नोकरी असेल, कोणाला दुकान असेल, कोणाला राजकारण असेल, काय 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 असेल ते. पण स्त्री मात्र जास्त संस्कार करू शकते. म्हणून या देशातली स्त्री चुकीचे पावलं पडता कामा नये, इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला कधी कधी असं वाटतंय हे चांगल्या बायकांना वाचा, चांगल्या पुराणात वाचा. हिनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक, आणि स्वतःच्या पदरानं. महाराज, नवऱ्याचे डोळे पुसणारी बाई, नवऱ्याला रडवणाऱ्या जगात खूप बायका येतात, सासू सासऱ्या रडवणाऱ्या खूप येतात, पण नवऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणारी पहिली बाई. डोळे पुसले, मालक तुम्ही रडू नका, कशाला दुःख व्यक्त करता? तुम्हाला वाटतं या शरीराला हात नाही? 700 वर्षापूर्वीचं प्रकरण वाचा. सर्पमाथा मणी, सापाच्या डोक्यावर एक मणी असतो बाबाजी, आणि ज्या सापाच्या डोक्यावर मणी असतो त्या मण्याचा प्रकाश पडतो, आणि हा मणी खूप लोकांना आवडतो. पण तो सर्प मरेपर्यंत कोणाच्या बापाला मणी घेऊ देत नाही. विध्वंसिल्या प्राण हाताने, तो साप मेल्याशिवाय कोणाला मणी देत नाही. हा पुरावा. आता एक माफी मागतो, माझं वय कमी तो पुरावा सांगण्याचा, पण गात्यातला पुरावा याच्याकरता सांगतो. पतिव्रतेचे स्तन विध्वंसिल्या प्राण हातानये. काय वाटलं असं नवऱ्याला ऐकत? मालकाचे डोळे पुसले, हंबरला भरून आला आणि सांगितलं, स्वामी, ज्या शरीरावर ज्या मालकाचा अधिकार आहे त्या शरीराला प्राण गेल्याशिवाय कोणी भडवा हात लावू शकत नाही. विध्वंसिल्या प्राण हाता नाही. आणि तिनं सांगितलं, विध्वंसल्या पण नाही, हे शरीराचं अस्तित्वच होणार नाही. म्हणून कुंड पेटवला, त्या कुंडाला जोहार कुंड म्हणतात. आणि त्याच्यात 2700 बायका सह मेवाडची महाराणी पद्मिनी माता तिनं आपलं शरीर जाळून घेतलं. 2700 बायकांनी तिचं ऐकलं. कधी कधी ह्या वाची जा, ह्या वाची जा, भंगाऱ्याकडे कशाला बघायचं? विठाला सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री. लक्षात घेतलं. 95 वर्षाचा म्हातारा आहे, बघणं डोळे आले, पण या वयाची तफावत 14 वर्षाची मुलगी. कसा प्रपंचाचा 52 वनस्पती एकत्रित केल्या. 52 त्या कुठल्या, त्याचं चाटण तयार केलं, आणि ते चाटण 95 वर्षाच्या 100 वलांडलेल्या माणसाला चाटायला लावलं. चाटण चाटायला लावलं. 2-3 वेळेस चाटल्याच्या नंतर 100 वलांडलेला व्यक्ती 22.5 वर्षाचा झाला. म्हणून आपल्याकडे च्यवनप्राश खा म्हणते. मी 150 किलो खाल्ला, पण मै काय कंबर नव्हती राहिली. मला ही राहण्यासाठी परिक्रमेलाच जावं लागलं नर्मदेला. त्याचं कारण काय माहिती का? मी च्यवनप्राशला पावडे व वाईट म्हणणार नाही, पण त्या च्यवनप्राश मध्ये ज्या 52 वनस्पती होत्या का ह्याच्या च्यवनप्राश मध्ये नाही. आणि याच्या करता नाही त्या टाकायला ते आपले शत्रू थोडे ते बाळासाहेब, पण आपलं नशीब फुटकं आहे ना, त्याला त्या गौसनत न. विठाला विठाला महाराज, तसा जर च्यवनप्राश आता तयार असायला तर पुन्हा म्हातारे पोरं झाले असतील, पोरायला म्हणले असते, तुमचे लग्न राहू द्या, तुला आलेली सोयरी मैच. ही नाटकं केली असतील या म्हाताऱ्यानं, त्याच्याकरता ते च्यवनप्राश सापडतच नाही. विठाला विठाला विठाला
वर्षाचा नवरदेव होतोय, त्याचे डोळे पुरवत येतात आणि आपल्या गुरुजीची आंघोळी धरून बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर पत्नीनं महाराजांच्या अगोदर त्यांचं दर्शन घेतलं. पुरुषार्थ किती बघा या देशातल्या स्त्रियांचा. ऐका माझ्या माईनं, तुम्ही किती मोठे आहात. म्हणून या देशाची संपत्ती, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची ओळख तुम्ही आहेत. तुम्ही आहेत, माणसं नाहीत, माणसं नाहीत. महाराज या देशातले ज्ञानोबाराय किती मोठे आहेत, पण ज्ञानोबारायची आई किती मोठे असते. या देशातले तुकोबाराय किती मोठे आहेत, पण तुकोबारायला जन्म देणाऱ्या कनकाबाई किती मोठे असतात. हे कल्पना करा. आज आपण बाबाजींच्या चरणावर नतमस्तक होतो, पण बाबाजींना ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले, ती माऊली किती उदात्त अंतकरणाची असेल महाराज. त्याचा विचार करा ना तुम्ही. म्हणून या देशाची ओळख माझ्या माईनं तुम्ही आहात. तुमच्यामुळे या देशाची ओळख. स्वामी विवेकानंदांनी एक प्रश्न केला, आपण किती विद्वान आहात, आपल्या भाषेवर प्रभुत्व किती आहे, समाज जिंकण्याची आपल्याकडे ताकद किती आहे, आपल्याकडे किती लौकिक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. हे कसं काय? काही नाही म्हणे, माझ्या रक्ताच्या कणाकणात मला तिच्या रक्तातनं आशीर्वाद आलाय. आणि म्हणून विदेशातली लोक सुद्धा जिंकण्याची ताकद स्वामी विवेकानंदांकडे आली. म्हणून ओळखच्या देशाची स्त्री आहे. विठाला पुरुषार्थ जाऊ द्या, सांगतो मी तुम्हाला. येऊन या काळ बैसला उसा. पण बघा ना, लक्षात घ्या, 22.5 वर्षाचा 95 ते 100 वर्षाचा म्हातारा 22.5 वर्षाचा झालाय. आता बदल झाले असतील का नाही रूपामध्ये? बदल झाला असेल का नाही? मग बदल झाला तरी नवरा म्हणून कसा ओळखीलाय? काय ताकद असेल ओळखणाऱ्या बाईची? किती मोठी ताकद असेल कल्पना करा. एक छोटी छोटी छोटी, मी असं काही फार घाणेरडं बोलणार नाही तुम्हाला, पण इथं बसलेला कोणताही 60 वर्षाचा माणूस जर 20 वर्षाचा घरी घेऊन गेला तर खरंच तुमच्या मंडळी तुम्हाला ओळखी त्यान का? गिरगावच्या पाळ्याची शपथ आहे, इमानदारीने सांगा, खरंच ओळखी त्यान का? शंका घेतील का नाही? असं कसं होऊ शकतंय? माझे मालक इतके तरुण कसे होऊ शकतात? मिळता जुळता चेहरा असेल, सगळ्या काही दृष्टिक्षेप ते पडत असतील, पण ओळखू शकतील का? नाही. तिनं का ओळखलं असेल महाराज? किती ओळखलं असेल? कारण तिच्याकडे ही शक्ती होती, तिच्याकडं कामात्मक दृष्टीनं पाहण्याची ताकदच कोणाची नाही. तुम्हाला सीता माहिती ना? सीता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पत्नी. भगवान प्रभू रामचंद्राला पुरुषोत्तम नाव आहे. पुरुषोत्तम, पुरुषोत्तम. सृष्टीमध्ये जितके पुरुष आहेत का, पृथ्वीवर जितके पुरुष आहेत का, या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. म्हणजे पुरुष जीवनामध्ये एका तिला इतकी चूक न करणारा पुरुषातला उत्तम, त्याचं नाव पुरुषोत्तम. आणि या पुरुषोत्तमाच्या व्यतिरिक्त सीतेकडे कामदृष्टीनं पाहण्याची ताकद जगात कोणाकडेच नव्हती. आणि आधा कदा जर कोणी पाहिलं तर तो नपुसक होत होता. राहिला प्रश्न रावणानं कशा करता नेली? बायको करण्याकरता निरीत नाही, हे डोक्यातलं काढून टाका. सकळ कुळ उद्धारा अर्था, त्यानं त्याच्या कुलाचा उद्धार करण्याकरता हे नाटक करणं त्याला गरजेचं होतं. विठाला पण असे पण नाटक करू नये, असे पण कोणी नाटक करू नये म्हणून वारकरी संप्रदायाच्या दंडकानं रावणाला निषेध मानलं. जरी तुझ्या अंतकरणात पाप नसेल, रामाच्या व्यतिरिक्त सीतेच्या वेळी जवळ जो कोणी जाईल तो नपुसक होत होता, हा सृष्टीचा नियम आहे. तरी पण परस्त्रीला या भावनेनं आणणं हे चूक आहे. रावण निषेध केला. लक्षात घ्या महाराज, ही इतकी सात्विक आणि सदाचारी होती, तिनं मालकाच्या दृष्टीतला तारुण्यातला काम पाहला आणि डोकं ठेवलं. अश्विनी कुमारांनी विचारलं, माय बघा, शिष्याच्या पत्नीला माय ही साधूच्या वाणीचे प्रभुत्व असतं, हे योग्याच्या वाणीचं प्रभुत्व असतं, हे महात्म्याच्या वाणीचं प्रभुत्व असतं. शिष्याची पत्नी जेवण हे शिष्य येतं, आणि शिष्यांच्या पत्नीला गुरुजी माय हा शब्द वापरतात. माय माय एक लक्षात आहे का? बाप सुद्धा मुलीला माय म्हणू शकतो. आली का माय? चालली का माय? बसणं का माय? शाळेचा टाइम वेळ झाला का ग माय? म्हणजे पुरुषार्थ किती मोठा आहे आपल्या शास्त्रामध्ये. जिनं जन्म दिलाय तिलाच माय म्हणते असं नाही, जिनं जन्म दिलाय तिलाच माय म्हणतेत नाही. पत्नीच्या व्यतिरिक्त प्रत्येक स्त्रीला माय म्हणण्याचा हा भारतीय संस्कृतीचा रिवाज आहे. विठाला माय, तू माझं दर्शन न घेता पतीचं दर्शन घेतलं. तिनंच सांगितलं, मालक गुरुवर्य, मी मालकाचं दर्शन आणि सेवा वेळेला करते, म्हणून तुमच्यासारखा महात्मा सापडला.
म्हणून माझ्या मालकाचं तारुण्य परत येऊन आमच्या संसाराची घडी सुव्यवस्थित केली. याचं एकमेव पुण्य आहे. आमचा माझाही अभ्यास नाही, माझ्या मालकाचाही अभ्यास नाही, आमच्या दोघांची अभ्यास बाजूला ढकला. मी केलेली माझ्या मालकाची सेवा, माझी असलेली माझ्या पतीवरची निष्ठा, आणि या निष्ठेमुळं मला तुम्ही तुमच्यासारखा साधू भिक्षेकर्ता प्राप्त झाला. आणि माझ्या मालकाचं तारुण्य आणि दृष्टी पुन्हा परत आली. त्या च्यवनप्रागच्या बरणीवर दाढीवाल्या म्हाताऱ्याचा फोटो असतो. प्रत्येक आता काही काही देत नसतील ते भाग सोडून द्या, पण पूर्वी त्या म्हाताऱ्याचा फोटो यायचा, च्यवनांचा फोटो यायचा. दृष्टांत संपला. यावतो वार्धक्य दशायाम तारुण्य भो प्राप्ती. कारण एवढ्या मोठ्या टोकाला गेलेलं म्हातारपण वापस जाऊन पुन्हा तारुण्य येतंय. आता च्यवन जिवंत पाहिजे नाही, तरी पण महाराज देवांच्या वैद्याची कृपा झाली. 22.5 वर्षाचं तारुण्य मिळालं. पण हे लोकात पुन्हा जास्त वेळ थांबता आलं नाही, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येऊन या काळा पैसाचे उसा, येऊन या काळा पैसाचे उसा, स्वतःच्या कर्तृत्वावर प्राप्त केलेल्या बुद्धीच्या बळावर औषधी निर्माण करून पुढच्याला तारुण्य देता येते, त्याला संजीवनी बुद्धी देता येत नसेल का? पण बाबा निसर्गाचा नियम मोडता येत नाही. असा जर एखादा महाराज सगळ्यांनाच तरुण्यपणाचं अमरपदाचं औषध देत असेल तर यमधर्माचा नियम मातीत जाईल. पंढरपुरातल्या मालकाचा आणि काशीतल्या मालकांच्या नियमाची प्रणाली मातीत जाईल. म्हणून हे करता येत नाही. चला तितका पुरावा पुढचा ऐका. एक व्यक्ती मशानात झोपलाय. मशानात कोणाला झोपवते? गेलेल्या माणसाला. नेऊन निजवी ती स्मशानी, मानसे जाळी ती त्या ठिकाणी. मालकांचा पुरावा आहे का? नेऊन निजवी ती स्मशानी, मानसे जाळी ती त्या ठिकाणी. शेवटी कुठं झोपवतात आपल्याला? जिथं माणसं जाळतात का तिथं नाही. मग ते लक्झरी बेडवर झोपलेला असेल, 2-4 कोटीचा त्याचा बंगला असेल, त्याचा फिरता पलंग असेल, कोणता पलंग असेल, काय असेल, कोण्या पद्धतीची गादी असेल, ते काहीच विचार करायचा नाही. शेवटी त्याला तिथं झोपवतात. खरं तर शास्त्राचा नियम आहे, सपारुषता सपारुषता सपारुषतांबरायाम यत्पर्शाम निषदो प्रेताः. खरं तर माणूस मेल्याच्या नंतर आपण वापरलेलं वस्त्र त्याला फुकण्यासाठी वापरावा हे डोक्यातून काढून टाका. म्हणून नवद येत असतात. घोंगडीवर नेणं, चादरावर नेणं, हे पेटीत नसतात. काही माणसं म्हणले नको बाबा आम्ही लय सेवा केली, लाकडावर गादी टाकायची नसते, टाकीत सुंबळ्या. आता त्याला उशी द्यायची, उशी देत नसते, देताच आली तर गौऱ्याची लावायची. वैराग्याच्या क्षणीला वैराग्याच्या क्षणी, शेणी म्हणजे गौऱ्या, ह्या लावायच्या असतात. आपल्या मनानं कुठलंही काही करायचं नाही, आपण मनानच करतो. उशाला गादी देतील, उशी देतील, खालून एखादं नरम टाकतील, आणि लवकर जळणं म्हणून टायर टाकतील, पुन्हा पेट्रोल टाकतील, डिझेल टाकतील. म्हणजे आपल्या चांगुलपणाला मोजायला तराजू नाही, आणि आपल्या हलकटपणाला मोजायला पण तराजू नाही. विठाला काही काही लोक तुम्हाला सांगतो, यांना सरण शहाणे म्हणायचे. वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर आणि साहेबराव महाराज सोनोटीकर बोलायला असे प्रखर वक्ते होते आमच्या भागात.
तर ते म्हणायचे सरंशहाणी लोक असतात, यांना असं घरी कोणी किंमत देत नाही, कुठं काही किंमत देत नाही, म्हणून त्या तेलाच्या बाटल्या घेतल्या की टाका. आता तिथं बी यायला गचंड्या देणार असतील, पण त्या जागेवर बोलता येत नाही, त्याच्या करता चुप बसले मग त्याला वाटतं आपल्याला पपेच माय बोलणं, कोणीच बोलणं, काहीच करीना, आपल्याला कुठंच इज्जत नाही, कुठं किंमत नाही, आपण केलेलं काम कोणी पाहत नाही. आता इतकीच संधी आहे, चला टाका. अरे पण उन्हाळ्यात नसतं सुगड्या, फार काही पाऊस असेल, एखादं वैद्यकीय क्षेत्रानं डॉक्टरनं सांगितलेलं आहे आजार आहे, काम त्याच्या जीवाणू वाढलेत, आता हे सोबत हात लावणाऱ्याला याचा दूषितपणा आहे असं सांगतात ना वैद्यकीय क्षेत्रात, ते बांधून देतात प्रेत, याला घरी नेऊ नका, याला गोंजारू नका, रडून हात लावू नका, बाकीच्यांना आजार होण्याची शक्यता आहे, याची विल्हेवाट लवकर लावा. अशा वेळेला तुम्ही लाकडं टाकले, काय टाकले, रॉकेल टाकलं, ते ठीक आहे बाबा, काय उन्हाळ्यात असं कधी झालंय का माणूस लवकर जळाल्या विमान आले? हा चुकीच्या गोष्टी, म्हणजे आपल्या चांगुलपणाला सुद्धा सीमा नाही आणि आपल्या हलकटपणाला सुद्धा सीमा नाही. गाद्या वगैरे टाकत नसतात, कारण शास्त्राचा निर्णय. ते प्रेत झोपवले, लाकडावर झोपवले, खाली लाकडं होती, गौऱ्याची शया केलेली, त्याच्यावर ते झोपलेले, तर पूर्ण सगळं असं गौऱ्यानं झाकून टाकलं. आता तोंड झाकायचं राहिलं, तोंडावर गौरी पालथी टाकीत असतात. आता ती गौरी टाकताना थोडीशी माणसाला दुःख वाटतं म्हणून आधी खोबरं ठेवते आणि वरून गौऱ्या टाकावत लागतात. फार काय झालं तर पाणी पाचता पाचता बेल टाकते. ह्या बेलाची एक अशी पद्धत झाली आपल्याकडे, हराळीची, बेलाची, तुळशीच्या पानाची रांगात धरते. उठलं की कोणी सुटावं की पाणी पाजावं, कोणी सुटावं की पाणी पाजावं. काय येड्यावानी काम आहे, तुम्ही का गाईला पाजायले, का वासराला पाजायले, का म्हशीला पाजायले, का वघराला पाजायले? महाराज याला कोणी आहे की नाही? याला काही नियम आहेत का नाही? आपल्या संस्कृतीला नियम आहेत की नाही? आपल्यापेक्षा कमी वयाचा कोणी, आता काल परवा एक अपघात झाला होते, बालासाहेब आम्ही तिथं होतो, मी बोलून गेलो. बालासाहेबाच्या कल्पनेमुळं तिथं पैशाची कल्पना यांनीच काढली होती. मी परवाला कीर्तनात बोलून सुद्धा गेलो की ते फारसा निधी सुद्धा त्या लेकरांना जमा झाला. तारुण्य रशीची होती, 30-30 वर्षाची बाळं होती. मला सांगा, 30-30 वर्षाची बाळं आहेत, ती संप्रदायातली आहेत, पण दुःख उलट झाले, दुःख उलट झाले. म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं त्यांना पाणी पाजायचं नाही, हा शास्त्राचा निर्णय. वयस्कर व्यक्ती आपल्या गावातली गेली असेल, वयस्कर व्यक्ती गेली असेल, तर गावातल्या सगळ्यात कमी वयातल्या माणसानं रांग धरून बेलानं ते काय पेत नसतं, पेत नसतं. त्याला आनंद संस्कार नावाचा विधी म्हणतो. आनंद म्हणजे तोंड, हो, आणि तो सिंचन विधी असतो. कारण आता तुमचा जो चेहरा पाहला, काय काय तुमच्याकडे प्रेतातल्या तिथी योनीतली अधिक स्थिती असती. मग या बेलानं, तुळशीच्या पानानं, हराळीनं, कुठं अंगठ्यानं, कुठं कपड्यानं ते पाणी सोडून ती एक तिळांजुळी द्यायची पद्धत असते. कुलनाम रूपाशी दिली तिळांजुळी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, ही एक तिळांजुळी असते. पण आता गावात एखादा 22-23 वर्षाचा मुलगा मेला तर भावकीतल्या लोकांना वाटतं आपण नाही उठलं तर त्याच्या घरातले लोक आपल्याला काय म्हणतील. 60 वर्षाचं उठतं बेल घेऊन की त्याला पाणी पाजते. ही क्रिया उलटी आहे, ही क्रिया उलटी आहे. अशा कुठल्याही गोष्टी कुठेही चिटकी जाऊ नका. चिटकिलेलं पडून जात असतं बरं का, एक लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे का माझ्या माईंनो, पूर्वीच्या काळात ही शिमिटाची भिताडं नव्हती, मातुड्याची होती. मातुड्याचे भीट लोणा लागला, लोणा कळतो ना तुम्हाला, टिकल्यावाल्यानं काही माना हल नका, तुम्हाला काय कळते फक्त म्हाताऱ्याला विचारायला मी बुखावाल्याला. लोणा लागते, लोणा हा खारट असतो. लोण्याचं भिंत गाई म्हशी चाटीत असते, ते खारट माती असते आणि ती पुन्हा गळत असते. पण शहाणीबाई खुरप्यानं, कशानं, उलथाण्यानं ती लोणा खिसून 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 खिसूनच काढते आणि चांगला पांढऱ्या मातीचा चिखल करून पुन्हा चिटकेती, सारून घेते. पण बाबा कालांतरानं ते चिखल पुन्हा निष्ठून जाते. याला एक दुसरी एक म्हण आहे, पण ती कीर्तनात म्हणत नाही. आता ती तुम्ही घरी सगळ्याला काय कायला कळाले, सगळ्याला ज्ञात आहात तुम्ही. ही चिटकेलेली वस्तू जास्त दिवस राहत नसते. म्हणून हे चिटकेलेले नियम आहेत का, हे नालायक नियम आहेत. हे ज्ञानोबा तुकोबारायला मान्य नाही. विठाला नेऊन निजविती मशानी, मानसी जाळी ती त्या ठिकाणी. बरं, निजवित कोण? ज्या मोठ्या श्रद्धेनं या तिन्ही पाटलांनी आपल्या बाबांचं, निवृत्तीरावांचा उदक शांती विधी केला, या तिघा जणांनी, आदरणीय जनार्दन पाटील असतील, पांडुरंग पाटील असतील आणि विष्णुभाऊ पाटील असतील, त्या तिघांनी किती किती श्रद्धेनं, किती मोठा खर्च केला यांनी, किती किती आवडीनं. पण मला सांगा, निवृत्तीरावाला मशानात निजिलं तरी कोणी? तुम्ही, आम्ही. आणि तुमची आमची ताकद आहे द्यायला, घरातलं उचलून तिकडे आणायची. आदेश कोणाचा आहे? यांचा. की ज्या बापासाठी इतकं मोठं श्रद्धेनं पाटील तुम्ही करता, त्या बापाला तुम्हीच मशानात नेऊन झोपिले. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार, काढा काढा
मानती याचा झाला भूमिभार. कारण काढावाच लागतो, निसर्गाचा नियम आहे. आपण जर नाही बाहेर काढलं तर ती दुर्गंधी सुटत असते आणि ती घरातल्या हयातीतल्या लोकांना ती त्रास देत असती. म्हणजे कुटुंबातलीच माणसं इतकं प्रेम करतात आणि हेच मशानात नेऊन निजवतात. माणसे जाळी ती त्या ठिकाणी मी तो जळत असे स्मशानी अग्नी सगळे येताला, जळत असे स्मशानी अग्नी सगळे येताला. सगळी माणसं उचलून नेऊन त्याला मशानात ठेवतात. सगळी पुन्हा परत येतात. मित्र आले, गोत्र झाले, तेही मशान येऊन परत आले. सगळ्यांना परत यावं लागतं, सगळ्यांना परत. तिथं कोणी थांबत नाही. पण प्रक्रिया अशी आहे, खालीवरी लाकडे आहेत, वरी गवऱ्या टाकल्यात, तोंड तितकं उघडे. पवित्र तीरावर एका गंगेच्या पात्रामध्ये, वाळवंटामध्ये ते प्रेत लाकडावर टाकलेलं आहे. पण त्या प्रेताकडे एक बाई जात होती, माझ्या माईनं तुमच्यातली. तिच्या हातात सूप आहे, सोयीचं सूप आहे, उलट नाही. उलट सूप बाईनं कधीच धरायचं नाही. उलट सूप पुरुषाला धरता येते बाप गेल्यावर, किंवा ज्यानं पाणी पाजलं असेल त्याला उलट सूप धरता येते. बाईनं मात्र कधी पण सोयीसच धरायचं. दान देताना सोयीसच, पाखडताना सोयीसच. आणि आता कोणी सती जात नाही, सती जाताना पण सोयीचं. पूर्वीच्या काळातल्या महिला सती जात होत्या, त्यावेळेला हातात सूप असायचं. रामपुरी नावाचं गाव आहे, गोदावरी गंगाजीच्या तीरावर, गोदावरी मैयाच्या तीरावर. तिथं सतीचा वटा आहे. त्या सतीच्या वट्याच्या बाजूला भगवान शिवजींचा अधिष्ठान आहे. त्या भगवान शिवजींना नाव आहे उकळेश्वर. उकळेश्वर. त्या उकळेश्वरामध्ये मुठभर तांदूळ टाकल्याच्या नंतर 6व्या मिनिटात तांदळाचा भात शिजून वर येतो. इतकं पाणी प्रज्वलित आहे म्हणून त्या तीर्थाला उकळेश्वर तीर्थ म्हणतात. 2500 तीर्थ, 2500 शिवलिंग नर्मदेच्या तीरावर. पण मोजताच येत नाहीत इतके तीर्थ गंगामयाच्या तीरावर. पण आपलं कसं आहे, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांग. आपल्याला काही घरच्याचा विठ्ठल शेजाऱ्याचा भांगणीत आपला आवडतच नाही. साहेब भांगडी गेली, लक्षात येत नाही ना आपल्याला. किती मोठा पुरुषार्थ आहे गोदावरी मैयाचा, किती मोठा पुरुषार्थ आहे नर्मदा मैयाचा. आपल्या ज्या गंगा आहेत का, गंगेचा फार मोठा पुरुषार्थ आहे. तसं तर नर्मदा मैयाला गंगा म्हणता येत नाही आणि कावेरीला गंगा म्हणता येत नाही. नर्मदा मैया आणि कावेरी यांना गंगा संज्ञात नाही. एकतर एवा म्हणता येईल, जटाशंकरी म्हणता येईल, किंवा नर्मदा म्हणता येईल. आणि कावेरीला कावेरीच म्हणावं लागतं, गंगा नाही. बाकीच्या सर्व पवित्र तीर्थांना गंगा संज्ञा अशी लागू शकते, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. तर या पवित्र तीर्थात नाना प्रकारचं अधिष्ठान, सर्व देवतेंचं अधिष्ठान आहे, खूप समोर. तर ती सूप तिने सोयीचं धरलंय. त्या सुपामध्ये हळदीचा आणि कुंकवाचा करंड आहे. आणि ती महिलांना वाण देत, हळदी कुंकू देत देत चालली. माझ्या माईंनो ऐका, हळदी कुंकू देण्याचा पुरुषार्थ किती गोड असावा लक्षात घ्या. ऐका गिरगावच्या बाळ्याचा ऐका. तुमच्या पोटात थोडीशी शंकेची खिचडी शिजती, ती थोडीशी दूर करा. तुमच्या चपलाला स्पर्श करून प्रणाम करतो तुम्हाला. मला वाचिलच याच्याकरता कडक बोलण्यासाठी. आवडत नसेल तर तालुक्यात येऊ देत जाऊ नका. तुम्ही सांगा जा गिरगावच्या बाळ्याचे कीर्तन घेत जाऊ नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव. मी काही तुमच्या जीवावर मोठा होणार नाही. आणि कोणी समजायचंच नाही. एक जण म्हणला आम्हीच त्या महाराजाला मोठं केलं. मग तो तुझ्या भावाला काऊन नाही धोतर नेशील? तुझ्या गोळ्या संपल्या का नालाय का? तू मोठं करतोय रे, आणि तुला काऊन अक्कल नाही, तू काऊन रांगायला? मूर्खपणा आहे ना उबणं. अहो जो तो मोठं होत असतो, तो ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर होत असतो. विठाला विठाला